श्री स्वामी समर्थ. मीन राशी 4 ते 10 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या भावना आणि निर्णय यामध्ये संतुलन राखता येईल का? करिअरमध्ये नवीन दिशा मिळेल का? आर्थिक स्थितीत सुधारणा होईल की खर्च वाढेल? नातेसंबंध अधिक मजबूत होतील का? करिअरमध्ये एखादी नवीन संधी तुमच्यासमोर येणार आहे का? आर्थिक बाबतीत स्थैर्य मिळेल की खर्च वाढण्याची शक्यता आहे? नातेसंबंधांमध्ये अधिक जवळीक निर्माण होईल का की काही गैरसमज वाढतील? तुमची अंतःप्रेरणा तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ मीन राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा मीन राशीच्या व्यक्तींसाठी अंतर्मुख होण्याचा आणि स्वतःच्या भावनांना समजून घेण्याचा ठरेल. दैनंदिन धावपळीत थोडा विराम घेऊन तुम्ही स्वतःकडे पाहण्याची गरज जाणवेल. काही जुन्या आठवणी किंवा अपूर्ण गोष्टी पुन्हा समोर येऊ शकतात, पण त्यातूनच तुम्हाला नवीन शिकवण आणि दिशा मिळेल. आठवड्याच्या सुरुवातीला मन थोडं अस्थिर राहू शकतं, पण जसजसा काळ पुढे जाईल तसतसा तुम्हाला स्पष्टता मिळू लागेल. तुमची अंतःप्रेरणा आणि संवेदनशीलता या काळात तुमचं मोठं बळ ठरेल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला मानसिक शांतता आणि समाधानाची जाणीव होईल. एकूणच हा आठवडा तुम्हाला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखण्याचा आणि पुढील वाटचालीसाठी तयार होण्याचा संदेश देणारा ठरेल. हा आठवडा मीन राशीच्या व्यक्तींसाठी भावनिक, सर्जनशील आणि अंतर्मुख करणारा ठरेल. सुरुवातीला मनात अनेक विचार आणि भावना दाटून येऊ शकतात, ज्यामुळे थोडा गोंधळ वाटू शकतो. पण तुमची अंतःप्रेरणा आणि संवेदनशील स्वभाव तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. आठवड्याच्या मधल्या काळात परिस्थिती हळूहळू स्पष्ट होईल आणि तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टींची जाणीव होईल. तुमच्यातील सर्जनशीलता आणि कल्पकता यामुळे तुम्ही नवीन संधी निर्माण करू शकता. शेवटी तुम्हाला मानसिक समाधान आणि स्थैर्य मिळण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा थोडा विचारपूर्वक पावले उचलण्याचा आहे. कामाच्या ठिकाणी काही बदल किंवा नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. सुरुवातीला त्यांचा ताण जाणवेल, पण हळूहळू तुम्ही त्यात रुळाल. तुमची सर्जनशीलता आणि नवीन कल्पना यामुळे तुम्हाला वेगळं स्थान मिळू शकतं. नोकरी बदलाचा विचार करत असाल तर घाई करू नका. व्यावसायिकांसाठी हा काळ स्थिर आहे, पण मोठ्या गुंतवणुकीपासून दूर राहणं योग्य ठरेल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा मध्यम राहील. उत्पन्न नियमित राहील, पण काही अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतात. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. गुंतवणुकीच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. कोणत्याही योजनांमध्ये पैसे टाकण्यापूर्वी पूर्ण माहिती घ्या. बचत वाढवण्यावर लक्ष केंद्रित केल्यास भविष्यात फायदा होईल. प्रेम आणि नातेसंबंध. नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा भावनिक आणि संवेदनशील आहे. जोडीदारासोबत काही गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात, पण शांतपणे संवाद साधल्यास ते सहज मिटतील. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे. कुटुंबामध्ये प्रेम आणि सहकार्याचं वातावरण राहील. तुमच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करणं महत्त्वाचं ठरेल. आरोग्य आणि मानसिक स्थिती. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्य आहे, पण मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. जास्त विचार केल्यामुळे ताण वाढू शकतो. ध्यान, योग किंवा एखादी आवडती कला जोपासल्यास मन शांत राहील. पुरेशी झोप आणि संतुलित आहार याकडे लक्ष द्या. स्वतःसाठी वेळ काढणं खूप महत्त्वाचं आहे. महत्त्वाचे निर्णय आणि संधी. हा आठवडा काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी योग्य आहे, पण भावनेपेक्षा वास्तवाचा विचार करणं आवश्यक आहे. तुमची अंतःप्रेरणा मजबूत असेल, त्यामुळे तिच्यावर विश्वास ठेवा. योग्य वेळी घेतलेला निर्णय तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतो. उपाय. गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करा. ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करा. पिवळ्या वस्तूंचं दान करा. गरजूंना अन्नदान करा. एकूण मीन राशीसाठी हा आठवडा आत्मचिंतन, भावनिक समतोल आणि अंतर्गत वाढ घडवणारा ठरेल. सुरुवातीला मनात गोंधळ, जास्त विचार किंवा थोडी अस्वस्थता जाणवू शकते, पण हळूहळू तुम्हाला परिस्थितीची स्पष्टता मिळेल आणि योग्य दिशा दिसू लागेल. कामाच्या बाबतीत संयम ठेवणं आवश्यक राहील. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे, तर नातेसंबंधांमध्ये प्रामाणिक संवाद ठेवल्यास नातं अधिक घट्ट होईल. आरोग्याच्या दृष्टीने मानसिक शांतता राखणं हेच तुमचं मुख्य बळ ठरेल. हा आठवडा तुम्हाला स्वतःला समजून घेण्याची, भावनांवर नियंत्रण ठेवण्याची आणि पुढील आयुष्यासाठी मजबूत पाया तयार करण्याची संधी देणारा ठरेल. मीन राशीसाठी हा आठवडा भावनिक समतोल, आत्मचिंतन आणि नवीन संधींचा आहे. सुरुवातीला थोडा गोंधळ वाटला तरी शेवटी तुम्हाला स्पष्ट दिशा मिळेल. एकूणच हा आठवडा तुम्हाला मानसिक शांतता, अनुभव आणि पुढील यशासाठी प्रेरणा देणारा ठरेल. धन्यवाद.